परमेश्वराच्या वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करीत आहे. स्तोत्रसंहिता अध्याय 123 आपण काढूया आणि पूर्ण महिनाभर ज्या वचनाचा आशीर्वाद आपण घेत आहोत तेच आशीर्वाद या शेवटच्या दिवसामध्ये पण आपण घेणार आहोत. स्तोत्रसंहिता अध्याय 23 123 आणि वचन 2 आपण वाचन करण्याचा प्रयत्न करूया. स्तोत्रसंहिता 123 आणि वचन 2. स्तोत्रसंहिता अध्याय 123 आणि वचन 2 सांगते की पहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनीच्या हाताकडे असतात, तसा आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. जसे एका दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे लागलेले असतात, जसे एका दासीचे डोळे आपल्या धनींच्या हाताकडे असतात. का बरं दासाचे डोळे आपल्या धन्यांच्या हाताकडे असतात? आज वर्तमान काळामध्ये कोणी कोणाचे गुलाम नाही, कोणी कोणाचे दास नाहीत. आज आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे, मुक्ती मिळालेली आहे आणि एखाद्याच्या कामाला जरी आपण गेलो आणि त्या ठिकाणी जरी तो व्यक्ती ताईट बोलला तरी आपण आपले काम सोडून घराकडे वापस येण्याची ताकद आपण ठेवत असतो. परंतु ख्रिस्त जन्म होण्या अगोदर काही गुलाम राहायचे, ते विकत घ्यायचे, त्यांच्या कानात बाळी राहायची, तो गुलाम राहायचा आणि त्याची पत्नी पण गुलाम राहायची. धन्यानं जे काही काम त्यांना सांगितलं तो दिवसभर काम करायचा, परंतु मोबदला मात्र आपल्या हाताने किंवा आपल्या तोंडाने मागत नव्हता. हमेशा तो शांत बसत होता, कारण त्यावेळेस दास धनी दासाला जे काही देईल तेच त्यांनी घ्यायचं, तेच त्यांनी खायचं आणि तेच त्यांनी घरी पण आणायचं, परंतु मागायचं मात्र नाही किंवा मला हेच पाहिजे असं म्हणायचं मात्र नाही. कित्येक वेळेस उपाशी राहण्याची वेळ येत होती, कित्येक वेळेस बिमार पडण्याची वेळ येत होती, परंतु दास आपल्या धन्याकडे काहीच मागत नव्हता, परंतु लक्ष मात्र आपल्या धन्याच्या हाताकडे लागत राहायचं. तर बायबलचं वचन या 2026 मध्ये आम्हाला हे सांगते आणि याच पद्धतीने आम्हाला शिकवते की जसे एका दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे लागलेले आहेत, की मी काम करत आहे, मी मेहनत करत आहे, मी कष्ट करत आहे, मी गुलाम आहे आणि माझा दास मला काहीतरी देणार, मी काहीतरी त्याच्यातून खाणार पिणार घरी नेणार. दासीन पण दिवसभर आपल्या घराचं काम करायचे, झाडांना पाणी देणं, भिंती पुसून काढणं, कपडे स्वच्छ करणं, भांडे स्वच्छ करणं, अंगण स्वच्छ करणं, परिसर अतिशय स्वच्छ करणं. परंतु ज्यावेळेस धनीन काहीतरी तिला देईल त्यावेळेस तिनं ते मुकाट्यानं घ्यायचं. जर
शिळं पाळतं किंवा उरलेलं जर तिनं म्हटलं की हे घे खा, तर तिनं खायचं. नाही ते हे घे आणि घरी घेऊन जा, तर तेवढंच तिनं घरी घेऊन जायचं. अशा प्रकारे, अशा पद्धतीने ख्रिस्त या जगात येण्या अगोदर अशा प्रकारचं जग आणि अशा प्रकारची प्रथा होती. बायबलचं वचन आम्हाला शिकवते की ज्याप्रमाणे एका दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे आहेत, आपल्या दासीचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे आहेत, तसा आमचा देव परमेश्वर, इथं महत्वाचा शब्द वापरला, तसा आमचा देव परमेश्वर मला आशीर्वाद देईपर्यंत, माझ्यावर कृपा करीपर्यंत माझे डोळे सतत आणि सतत त्या देवाकडे लागलेले आहेत, त्या परमेश्वराकडे लागलेले आहेत. आणि म्हणून जेपर्यंत देव आपल्या गरजा पूर्ण करत नाही, जेपर्यंत देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला देत नाही, तोपर्यंत आपल्याला आपलं लक्ष त्या देवाकडे लावणं फार महत्वाचं आहे. त्या जिवंत देवाकडे दृष्टी लावणं फार महत्वाचं आहे. एका ठिकाणी स्तोत्रसंहिता 121 आणि वचन 1 आणि 2 आम्हाला काय शिकवते? कदाचित तुमच्या पाठांतर असेल ते वचन. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, डोंगराकडे लावितो, टेकड्याकडे लावितो, उंच उंच पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आणि नंतर तोच म्हणतो की ज्या देवाने आकाश आणि ज्या देवाने पृथ्वी निर्माण केले, त्यापासूनच मला सहाय्य येते. मी मान्य करतो की त्या काळात बरं का, लोक आपलं लक्ष डोंगराकडे लावायचे. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा होता, मागणी, आणि मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली एमर्जन्सी. आणि मी निघालो दिल्लीला जाताना. भुसावळ पर्यंत काही नाही वाटलं. भुसावळ सोडल्याच्या नंतर इतके उंच उंच पर्वत, टेकड्या, डोंगर दिसायचे. तर प्रत्येक टेकडीवर, डोंगरावर कुठंतरी एक झेंडा राहायचा, कुठंतरी एक मंदिर राहायचं, कुठंतरी काहीतरी एक मांडव राहायचा. आणि ट्रेन मधले लोक त्याच्याकडे पाहून काय करायचे? नमन करायचे किंवा पाया पडायचे. त्यांनाही माहिती नाही की ते कोणाची मूर्ती आहे, परंतु त्यांना एवढं माहिती आहे की तिथं देव आहे. आणि म्हणून ते तशा प्रकारे त्याच्याकडे पाहून नमन करायचे, भजन करायचे, पाया पडायचे. तर अशाच प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की मी पण माझ्या काळात अशाच प्रकारची दृष्टी पर्वताकडे लावत होतो. कारण त्या काळात उंच उंच पर्वतावर ध्यान करण्यासाठी काय लोक जायचे, नवस करण्यासाठी लोक जायचे, उपोषण करण्यासाठी जायचे. आणि कोणी तिथे मरून पडलं तर तिथंच त्यांना समाधी पण देत होते, नाही का? आणि मग त्यानंतर त्यांना देवाचं स्थान मिळत गेलं आणि लोक लांबून त्या पर्वताकडे, त्या टेकडीकडे आणि त्या उंच उंच पहाडाकडे पाहून मदत मागायचे, हात जोडायचे, प्रार्थना करायचे आणि सहाय्य मागण्याचा प्रयत्न करायचे. स्तोत्रकर्ता म्हणतो का मी आपली दृष्टी पर्वताकडे लाविली, तर मला सहाय्य कुठून मिळेल? मी आपली दृष्टी पर्वताकडे लाविली, तर मला सहाय्य कुठून मिळेल? तर ज्या देवाने आकाश आणि ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली,
त्या देवापासून आपल्याला सहाय्य मिळते, त्या देवापासून आपल्याला मदत मिळते. आणि म्हणून जसा एक दास आपल्या धन्याच्या हाताकडे लक्ष देतो, जसे एक दासीन आपल्या धन्याच्या हाताकडे लक्ष देतात, तशा प्रकारे माझा देव माझ्यावर कृपा करीपर्यंत, माझा देव माझ्या प्रश्नाचे उत्तर मला देईपर्यंत मी आपली दृष्टी त्या देवाकडे लावेन. अशा प्रकारचा करार या 2026 मध्ये आपल्याला करायचा आहे की जेपर्यंत तुम्ही आजारी असाल, जेपर्यंत मला आरोग्य मिळत नाही, तेपर्यंत मी देवाकडे पाहेन. तुम्ही कर्जबाजारी असाल, जेपर्यंत देव माझ्या कर्जातून मला मुक्ती देत नाही, मी देवाकडे अपेक्षा पकडेल. तुम्ही कुठल्या तरी संकटात असाल, देव जेपर्यंत मला आशीर्वाद देत नाही, तेपर्यंत तिकडे दृष्टी लावा. या पोटाच्या मध्ये एक बेंबी आहे, त्याला काय म्हणतात तुम्ही? हा, बरोबर आहे ना? काही दिवसापूर्वी ते फुगली होती माझीवाली, आणि डॉक्टरनी सांगितलं की ते हरण्या का काहीतरी आहे म्हणून. बरोबर आहे का? हरण्या. आणि मग कोणताच डॉक्टर असा म्हटला नाही की औषधीनं बरी होईल. एक एवढं ऑपरेशन करावं लागेल आणि तिला आत टाकावं लागेल आणि त्याच्यासाठी वजन तुम्हाला कमी करावं लागेल. आता पहिलेच मी वाळकाची का पहिलेच चालताना डगमगतो, आणि यांना कसं काय वजन दिसलं माझं वालं, हा एक मोठा प्रश्न होता. आणि म्हटलं हे वजन कमी करा म्हणतात, ऑपरेशन करायचं नाही तर ते सक्सेस होत नाही. तर त्या दिवशी मी त्याच्यावरती हात ठेवला आणि विश्वासाने प्रार्थना केली की देवा, तू जेपर्यंत मला आरोग्य देत नाही, तेपर्यंत मी माझी दृष्टी तुझ्यापासून हटवत नाही. तू जेपर्यंत मला आरोग्य देत नाही, पूर्णपणे मला बरं करत नाही, तेपर्यंत मी आपली दृष्टी हटवत नाही. आणि तेव्हापासून मी प्रार्थना परत गेलो. ते कमी 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 होत चालले. आता तर ते नष्ट झाल्यासारखेच वाटत आहे. तरी माझी बहीण मला आठवण करून देते, त्याचं ऑपरेशन करतं का रे बाई? म्हटलं देवाने ते बरं केलं. सांगण्याचं तात्पर्य की एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घातक असेल, खर्चाची बाजू असेल, पैसा लागणारी असेल, जर तुमचा आणि माझा परमेश्वर जर त्याच्याकडे दृष्टी लावल्याने जर तो आम्हाला पूर्णपणे कृपा देतो, पूर्णपणे आरोग्य देतो, तर त्याच्याकडे आपली दृष्टी लावणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून जसा एक दास आपल्या धन्याच्या हाताकडे आपली दृष्टी लावतो, जेपर्यंत माझा धनी मला देत नाही तेपर्यंत मी दृष्टी लावणं काही बंद करणार नाही. आणि दासाला माहिती आहे की धनी कधी ना कधी देणार, आज नाही तर उद्या देणार, 2 नाही तर 3 दिवसानं देणार, पण कधी ना कधी तो देणार, हे मात्र त्याला काय आहे माहिती आहे. आणि म्हणून तो हमेशा आपल्या धन्याकडे आपली दृष्टी लावत असते. मग तुम्हाला आणि मला देवाचं वचन सांगते की जेपर्यंत आपला परमेश्वरापासून आपल्याला कृपा मिळत नाही, जेपर्यंत देवापासून आपल्याला आशीर्वाद मिळत नाही, तेपर्यंत आपल्याला सुद्धा आपली दृष्टी त्या परमेश्वराकडे लावणं किती महत्वाचं आहे. त्या जिवंत देवाकडे आपली दृष्टी लावणं किती महत्वाचं आहे. इर्म्या संदेष्टाचं पुस्तक अध्याय 33
आणि वचन 3 काय सांगते? यिर्मया संदेष्टा अध्याय 33 आणि वचन 3 काय सांगते? अरे हे तर पाठांतर असायला पाहिजे. काय आहे वचन? मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नाही अशा गहन आणि गुप्त गोष्टी मी तुझ्या समोर प्रगट करेन. देव म्हटला मला हाक मारत चल असा शब्द नाही वापरला तिथे, तर तो प्रत्येक क्षणी, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक वेळेला तो म्हणतो की मला हाक मार म्हणजे मी तुला काय देईल? काय देईल मेघा? आम्ही हाक मारत नाही म्हणून कदाचित आम्हाला उत्तर मिळत नाही. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि ज्या गोष्टी तुला माहिती नाही, ज्या गोष्टी तुला कळत नाही, ज्या गोष्टी तुला समजत नाही, अशा गहन आणि गुप्त गोष्टी मी तुझ्या समोर प्रगट करेल. कारण जेव्हा आपण आपल्या दासाकडे आपली दृष्टी लावतो, आपल्या दासीकडे जेव्हा आपण दृष्टी लावतो, त्याप्रमाणे दासाला ज्याप्रमाणे आशा असते की आपल्या धन्याकडून आपल्याला काहीतरी मिळणार, दासीला अपेक्षा असते आपल्या धनींकडून आपल्याला काहीतरी मिळणार, तशाच प्रकारे देवाला हाक मारा, परमेश्वराला हाक मारा. तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तो तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाने स्वतः म्हटलं मला हाक मार. देवाने ए मुलांना एका ठिकाणी बसा रे. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि ज्या गोष्टी तुला ठाऊक नाहीत, ज्या गोष्टी तुला कळत नाही, ज्या गोष्टीची तुला ओळख नाही, अशा गहन, अशा गुप्त गोष्टी मी तुला प्रगट करेल. हालेलुया. तुला सर्व काही मी तुला देईल. हे परमेश्वराने दिलेले अभिवचन आहेत, जे त्याच्या मार्गाने चालतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात, अशा प्रत्येक व्यक्तीला त्याने हे अभिवचन दिलेले आहेत. अशा प्रत्येक व्यक्तीला त्याने हे सुंदरसे वचन दिलेले आहे. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला ज्या गोष्टी माहिती नाहीत, अशा प्रत्येक गोष्ट मी तुला प्रगट करेल असं बायबल सांगते. आणि म्हणून आपल्या जीवनात देवाला हाक मारणं किती महत्वाचं आहे. आम्ही याला हाक मारतो, आम्ही त्याला हाक मारतो, आम्ही याची आशा धरतो, आम्ही त्याची आशा धरतो. याची त्याची आशा धरण्यात काय अर्थ आहे का? एकदा एक शेतकऱ्याचं गाढव विहिरीमध्ये पडलं. एकदा एका शेतकऱ्याचं गाढव रिकाम्या विहिरीत पडलं आणि ओरडत राहिलं. आणि एक शेतकरी एका ठिकाणी होता. त्याने पाहिलं की अरे माझ्या गाढवाचा आवाज मला खूप येत आहे. इकडं तिकडे पाहिलं, काही दिसलं नाही. आणि म्हणून तो विहिरीकडे जातो आणि ते कोरडी विहीर होती आणि त्या कोरडी विहिरीमध्ये तो पडलेला होता गाढव. आणि धन्याला माहिती होतं की माझी कोरडी विहीर आहे, मला कधी ना कधी बुजवूनच टाकायची आहे. आणि ह्या गाढवाचं पण काही नाही आहे. चालताना पण 10 वेळेस ठिकाणी बसतो आणि सारखं बिमार पडतो. मग मला या विहिरीचंही काही काम नाही आणि या गाढवाचं पण काही काम नाही. आणि म्हणून त्याने ते खोरं का फावडं घेतलं आणि विहीर बुजवायला सुरुवात केली. विहीर बुजवायला काय केले? सुरुवात केली.
त्या गाढवानं पाहिलं की इतके वर्ष मी माझ्या धन्याची चाकरी केली, आता मी म्हातारा झालो, आता माझ्याच्यानं चालणं होत नाही, मी सतत बिमार पडतो आणि आता हा कोरड्या विहिरीमध्ये मला जिवंत काय करत आहे, गाडून देत आहे. मग आता ओरडून ओरडून थकला, आता काय करावं. मग त्याने डोक्यामध्ये एक युक्ती घेतली का जेवढी माती त्याच्या पाठीवर सांडली तो असा अंग हलवायचा, माती खाली पडली का मातीवर उभा राहायचा, परत माती त्याच्या अंगावर पडली का असा अंग काय करायचा वैरागर साहेब, हलवायचा आणि मातीवर उभा राहायचा. असं करत करत हा बिचारा बुजवत गेला. याला वाटलं गाढव मेलं काय का ओरडत नाही म्हणून त्याने काही माग पाहिलं नाही. आणि बुजवता बुजवता जशी जशी माती वर आली तस तस गाढव वर आलं आणि वर उडी मारली, मालकाला एक लात मारली आणि उठून पळालं. आता त्यांनी चांगलं काम केलं की ओरडण्यापेक्षा आपल्या अंगावरची माती झटकली तर एक पाऊल आपल्याला वरती चढता येते. आणि आपण रडतच बसलो तो थोडा वेळ रडणार आणि त्यानंतर हा जिवंत मारून टाकणार. तशा प्रकारे मानव आज जो आहे तो काय करत आहे, नुसता रडत आहे, परंतु अंग झटकण्याचं काम करत नाही. आज दुःख आहे का, चला जाऊ द्या, उद्या सुख येईल. आज अश्रू आहे का, चला जाऊ द्या, उद्या मला आनंदाचे दिवस येईल. आज मी थोडा कर्ज बाजारी आहे का, असू द्या, उद्या माझे दिवस बदलतील. अशा प्रकारचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. 17-18 वर्षापूर्वी मी तुमच्या घरी आलो, तुमच्या गावात आलो. तुमचेच घर कसे होते तुम्ही सांगा बरं. आणि आज तुमचेच घर कसे आहेत तुम्हीच सांगा. बाळासाहेब बरोबर आहे का. परिस्थिती तेव्हा रडत होतो ना, काय हे सप्पर, काय हा पत्रा, काळा कट पडते, काय हे मातीचं घर, काय माती आणायची सारवायचं, काय घुशीचं हे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर एक लेकरू दवाखान्यातून आणत नाही तर दुसरं खोकलायचं, त्याला दवाखान्यात नेत नाही तर तिसरी बाई खोकलायची. काय माझ्या माग पिढा, काय हे संकट, असं म्हणून एका काळात आपण होतो का नव्हतो. आज तुमचे लेकरं तुमच्यापेक्षा एक हाताने मोठे झाले, तुमच्यापेक्षा 4 वर्ष जास्त शिकलेत, घराच्या सुधारणा झाल्या, राहणीमान मध्ये सुधारणा झाल्यात, परिवारात सुधारणा झाल्यात, शिक्षणात वाढ झाली, घरदार चांगले झाले. म्हणजे आहे त्याच्यातच आहो का आपण, का कारण आपण झटकत गेलो. आणि जे झटकत गेले नाही ते काय म्हणतात, आमचं काम काय ऊसच तोडायचं आहे, कुठं कलेक्टर बनायचं आहे, तोडा ना बाबा ऊस. कोणी म्हणतात आमचं काम काय विटा स्थापायचं आहे, कोण आम्हाला मास्तर बनवल, थापा ना बाबा विटा. अब्दुल कलाम अतिशय गरीब घराण्यातला एक व्यक्ती होता आणि ग्रामपंचायतच्या लाईट मध्ये जाऊन तो शिकून आज कुठच्या कुठं तो जाऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये हसणं कमी न रडणं जास्त, कारण लेकरं लय मरायचे त्यांचे. एवढूशा दिव्यामध्ये 21 तास त्यांनी अभ्यास केला आणि आज ते कुठच्या कुठं पोचले. प्रियांनो, अब्दुल कलामचं जीवन जर पाहतो म्हटलं तर भयंकर गारठा, भयंकर उष्णता, भयंकर परिस्थिती डेंजर होती. त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी अभ्यासाला महत्व दिलं. करतो म्हटलं तर मनुष्य काही पण करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार होते. त्यांनी सांगितलं की बाबा कोणीतरी एक जण उभं राहा आणि समाजाला वर आणा, समाजातल्या लोकांना वर आणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात एक प्रेरणा
एक जिद्द निर्माण झाले. त्यांचे वडील थोडासा पगार झाला का एक एक पुस्तक त्यांना विकत आणायचे आणि ते अभ्यास करून 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 सगळ्या प्रकारचे डिग्र्या प्राप्त करून आज त्यांनी संविधान 2 वर्ष कितीतरी दिवसात लिहून काढलेलं आहे. माझ्या गावात मला पण काही इज्जत नव्हती. मासळ्याधाराला सगळ्यात पुढं मीच, कोणाचे आंबे चोरायला सगळ्यात पुढं मीच, मारामारी करायला सर्वात पुढं मीच, गावातल्या आई बहिणीची छेडछाणी करणारा सर्वात जास्त पुढं मीच. गावात काही घडलं तर पहिले माझ्याकडे, पण माझ्याकडे कोणी येत नव्हतं कारण माझी आई डेंजर. भांडण्यामध्ये अशी 1 नंबर होती की काय सांगावं. ते म्हणायचे की आता दिवसभर आम्ही काम करावं का आता पोराला पाहावं. आमच्या समोर ते शाळेत जाते आणि ते तो काय उकुटाने करते तिकडेच त्यांना झोडपून काढा, पण आमच्या घरापर्यंत काय पोहोचू नका. मी कधी विचार केला नव्हता की मी या पदावर येईल, पण एका उगेमुगे नावाचे एक शिक्षक होते. त्यांनी मला एक वळण दिलं आणि मला म्हणाले, अरे अमर, जीवनात जे तू करत आहे तू कर आणि असंच करत राहशील. उद्या चालून तुला लोकांचे जनावरं राखावं लागेल, लग्न झाल्याच्या नंतर लेकरांना सांभाळावं लागेल, सोले वांगे भाजी भाकर खावं लागेल. तुझ्याकडे एक संधी आहे, त्या संधीचं तू सोनं कर, त्या संधीचं तू सोनं कर आणि त्या संधीचा फायदा घे. असे 4 शब्द ज्यावेळेस त्यांनी माझ्या कानात टाकले त्यावेळेस लाईट नव्हते जास्त, दिवेच राहायचे प्रत्येकाच्या घरामध्ये. आता मी 45-46 वर्षाचं माझं वय आहे आणि तेव्हा मी 5वीला का 6वीला होतो. आमच्या गावात एक बुद्ध विहार होतं आणि त्या बुद्ध विहारामध्ये सगळे मंडळीतले लोक पैसा गोळा करून लाईट बिल भरायचे, म्हणून असा एक ट्यूबलाईट तिथं राहायचा एकच. घरामध्ये 3-4 बहीण भाऊ आम्ही, एक आमची आंधळी आजी. आई वडिलांचं कीर्तन तर रोजच घरामध्ये राहायचं. घरामध्ये एकदा का चूल पेटली तर पूर्ण घर धुळीनं काय व्हायचं, काळं व्हायचं न फुफाटा व्हायचा. बाहेर निघावं तर जागा व्यवस्थित नाही. मग संध्याकाळच्या वेळेस सगळी शांतता झाली, काही का खिडकीवरून उडी मारायचं आणि सगळे दरवाजे बंद करायचं आणि एक मंदिर, बुद्ध विहार मंदिर, तिथं जाऊन मी अभ्यास करायचो. हिंदीचं पुस्तक, मराठीचं पुस्तक, गणिताचं पुस्तक, इंग्लिशचं पुस्तक, जे काय वाचायचं आहे आणि उद्या जे काही शिकवणार ते पण वाचून जायचं. मी वाचन करत वाचन करत वाचन करत वाचन करत देवाच्या कृपेनं परमेश्वराकडे जाणारा मार्ग मला सापडला. जीवनात वाचन करत गेलो, शिकत गेलो. 5वीतून 6वीत, 6वीतून 7वीत, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीला गेलो. त्यानंतर इंडोरामा कंपनीत सर्व्हिस पण केले. परंतु जीवनामध्ये वाचन करण्याचा छंद होता, परंतु सत्याचा मार्ग समजला नव्हता. कोणीतरी मला माझ्या घरात माझ्या बहिणीनं, ती आली होती वैतागून तिच्या घरून, परमेश्वराकडे जाणारा मार्ग एक छोटस पुस्तक तिनं मला दिलं. एका छोट्याशा पुस्तकावरून मी स्वतः परिवर्तन केलं. आज माझा मित्र जिवंत नाही, बिपिन पुडके, त्याच्याकडे अमर जीवन म्हणून पुस्तक होतं, नवीन करार, बायबल मधलंच होतं, पण त्याला नाव काय दिलं होतं कदाचित अंटीनं ऐकलं असेल, अमर जीवन म्हणून. ते पुस्तक त्याने मला दिलं होतं कारण मी त्याला रस्त्याने जाताना सांगायचं की मला येशू बद्दलची गोडी लागले. त्याने अमर जीवन म्हणून मला पुस्तक दिलं आणि ते पुस्तक घेऊन सकाळी 8 वाजता उन्हाळ्याच्या दिवसात कुंपणावरून उडी मारून एका कपाशीच्या झाडाखाली बसून तिथं पुस्तक वाचत होतो मी. घरी वाचताना गोंधळ व्हायचा कारण शैतान अडखळण आणायचं.
तिथं प्रार्थना करताना शरीर हालायचं, कोणीतरी माझ्याकडे बघायचं, शरीर हालायचं, आणि असं करता 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 हा देवाचा दास, देवाचा सेवक, एक महाराष्ट्रात प्रगटीकरण शिक्षक म्हणून मला पद मिळालं की प्रगटीकरणाचं उत्तम शिक्षक हा फक्त अमर दिवे हाच एक मुलगा देऊ शकतो, अशा प्रकारचं पद मिळालं. कशामुळं? लक्ष देवाकडे लावलं, लक्ष जिवंत देवाकडे लावलं. म्हणून मिकाचं पुस्तक अध्याय 7 आणि वचन 7 काय सांगते? मिकाचं पुस्तक अध्याय 7 आणि वचन 7, जेपर्यंत माझा देव परमेश्वर मला उत्तर देत नाही तेपर्यंत मी आपली दृष्टी त्या परमेश्वराकडेच लावेल. अगे वैरीनी, मी पडलो तरी उठेल, अंधारात असलो तरी प्रकाशात आणेल. जेपर्यंत माझा देव माझं ऐकून माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तेपर्यंत मी आपली दृष्टी कोणाकडे लावेल? परमेश्वराकडेच लावेल, परमेश्वराकडेच लावेल. म्हणून आपली दृष्टी परमेश्वराकडेच लावा. जसा एक दास आपल्या धन्याकडे दृष्टी लावतो, जसे एक दासी आपल्या धन्याकडे दृष्टी लावते, तशा प्रकारे परमेश्वर आमचा देव, ज्याने तुम्हाला आणि मला घडवलं, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं, त्या परमेश्वराकडे दृष्टी लावल्यानेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत असतात. कारण जेपर्यंत देव मला उत्तर देत नाही, जेपर्यंत देव माझ्यावर कृपा करत नाही तेपर्यंत मी आपली दृष्टी जिवंत देवापासून कधीच हटवणार नाही. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. सेनाओं के यहोवा परमेश्वर, राजांच्या राजा परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. आजचा दिवस तू आमच्या आयुष्यामध्ये जोडून प्रार्थना करण्याची, आराधना करण्याची देवाप्पा एक सुंदरशी संधी दिली. जसा एक दास आपल्या धन्याकडे दृष्टी लावतो, तसा तुझ्यापासून मला कृपा मिळेपर्यंत मी आपली दृष्टी तुझ्याकडे लावित आहे. तुझ्यापासून मला उत्तर मिळावं, तुझ्यापासून माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळावं, यासाठी देवा मी आपली दृष्टी तुझ्याकडे लावित. प्रेमळ परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या बापा, आज इथं जमलेले प्रत्येक तुझे प्रिय लेकर आम्ही तुझ्या पवित्र, जिवंत आणि सत्य हातामध्ये समर्पण करतो. येशू ख्रिस्ताच्या गौरवी आणि सामर्थ्य नावात प्रभू या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर, प्रत्येक व्यक्तीचं रक्षण कर, प्रत्येक व्यक्तीचा सांभाळ कर, प्रत्येक व्यक्तीला प्रभू आशीर्वादाने भर आणि त्यांचं जीवन देवाप्पा येशू ख्रिस्तामध्ये सुरक्षित ठेव, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. आज हा परिवार, आज हे कुटुंब आणि इथं जमलेले प्रत्येकांना प्रवेशूच्या गौरवी नावात आम्ही तुझ्या हातात समर्पण करतो. दया कर, कृपा कर, अनुग्रह कर आणि तुझ्या आशीर्वादाने प्रभू प्रत्येकांना तू भरून काढ आणि तुझी महिमा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. माझी प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन.